बरोबर. सर्व उपस्थित सभासदांचं अगदी मनापासून आभार आणि स्वागतसुद्धा. आज आपल्या ह्या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतिम चरणामध्ये आपण असताना हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि आज ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ते अजय आशा साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांची कन्या आयुषी मॅडम, त्यांचंही मी स्वागत करतो. आपल्याबरोबर उपस्थित आहेत संदीप प्रभू साहेब, आपले प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचे हे दोन आपले खंबीर पिलर ज्यांच्यामुळे आपला प्रोजेक्ट हा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. हा छोटेखानी कार्यक्रम आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त आपण वेळ घेणार नाही, पण मी विनंती करतो आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत महेश पेम यांना 2 शब्द बोलावेत, नंतर मग मी प्रमुख मान्यवरांकडे वळीन. नमस्कार. इच्छापूर्ती, स्वप्नपूर्ती, प्रत्येकाची काहीतरी वेगवेगळी नावं असतील. ती आज मनोकामना असतील, प्रत्येक इच्छा असेल, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरतून ती ओसंडून वाहते. बघायला खूप छान वाटतंय. गेले 5 दिवस हा उत्साह, 5 दिन ये प्रोग्राम चल रहा था सर, बट आज भी आप देखोगे तो वही जोश सबके दिल में है, चेहरे पे आपको दिखाई देगा. त्याबद्दल सगळ्यांना हा एकोपा मी साधारणतः थोडंसं बोलतो आज, कारण की हा क्षण असा परत परत येत नाही कधी. थोडंसं बोलताना कारण की हा प्रवास बराच 12-14 वर्षांचा प्रवास आहे हा. खरं तर सुरुवात झाली 2010 साली आणि 2010 सालीचे चढ उतार बऱ्याच नैराश्यातून, कधी उत्साहातून, कधी सुखाचे दिवस, कधी दुःखाचे दिवस, कधी हसू, कधी आसू, असं सगळं मिश्र सगळ्या भावना प्रत्येक प्रवासात येत गेली. त्यामुळे ही भावना एवढ्याशा छोट्या शब्दात सांगता येणं किंवा हा प्रवास मांडणं हे खरंच कमी आहे. म्हणजे एवढ्याशा वेळात हे सांगणं जमण्यासारखंच नाही आहे. पण मी सुरुवातीलाच एकच गोष्ट, जसं पुष्पकांनी म्हटलं की हे स्वप्न खरं तर ज्यांच्यामुळे साकार झालं, कारण की ह्या टप्प्यामध्ये, मागच्या टप्प्यांमध्ये सुद्धा बरेचसे विकासक येऊन गेले किंवा PMC सुद्धा येऊन गेले, पण खरं तर हा टप्पा जो काही म्हणजे शेवटच्या बॉलवरती 6 मारण्यासारखा प्रकार आहे, तो ज्यांच्यामुळे जमला तो फक्त अजय भाई अशर यांच्यामुळे. मनापासून खूप खूप धन्यवाद सर, की तुमच्यामुळे खरं तर हा प्रोजेक्ट मार्गी लागला. बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्यामुळे प्रोजेक्ट कुठे ना कुठेतरी थांबवत होता. परत आम्ही त्या स्टेजवरती जायचो, फायनल स्टेजपर्यंत जाऊन परत बॅक टू दी झिरो, आणि तिकडनं परत क्रशपासून आम्ही चालू करायचो. सो थँक्स टू यू, की त्याच्यामुळे ह्या सगळ्या बसलेल्या लोकांची किंवा यांची फॅमिली जे आहेत त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज हसू जे काही दिसतंय, जो काही आनंद दिसतोय, तो आपल्यामुळे आहे सर. तसंच पुष्पकांनी म्हटलं त्याप्रमाणे आपले PMC संदीप प्रभू आहेत, मकरंद सर आहेत. हे दोघं सुद्धा बराच त्रास दिला आम्ही यांना. कदम सर आले नाही आहेत, लिगल ॲडवायझर आहेत आपले. तर कदम सरांना सुद्धा खूप खूप धन्यवाद, कारण की बरंच छळलं आहे आम्ही या सगळ्यांना. आणि जसं उसाचा रस काढावा ना, तसं आम्ही ते केलं आहे त्यांच्या बाबतीत. त्यामुळे कधी त्यांच्याकडनं पण शिव्या ऐकल्या त्या बाबतीमध्ये, चांगल्या अर्थाने, नॉट त्या अर्थाने. त्यामुळे त्यांनाही सर धन्यवाद, की तुम्ही आम्हाला सहन केलं भरपूर, आणि हा एक उत्तम प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुम्ही सुद्धा एक मध्यस्थी राहिलात आमच्यासाठी. ह्या प्रवासामध्ये काही व्यक्ती आहेत अशा ना, की ज्यांना विसरणं खरं तर कठीण आहेत. काही व्यक्ती सोडून गेल्या, अशा बरेचसे जण आहेत आपल्या संस्थेमधले, काही सभासद आहेत, हे आहेत. पण काही जे हिरारीनी असे काही व्यक्ती राहिल्या. जसं सांगायचं झालं तर आपले माजी सचिव दिवंगत श्री रामचंद्र हुमणे, जे आपले पहिले सेक्रेटरी, ती एक आहेत. त्यानंतर अध्यक्ष श्री जयवंत हुले आहेत. त्याच्यानंतर मलुष्टे काका आहेत, कदम काका आहेत, दाभोळकर काका आहेत.
गावडे काका आहेत, असे बरेचसे व्यक्ती आहेत ज्या यामधले आपले सहकारी आहेत, हे आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेत. पण मला एक जाणवत आहे की नक्कीच ते इथे कुठेतरी असतील आज सगळे आणि बघत असतील हे सगळं हा प्रोग्राम पूर्ण. आणि आज त्यांचाही आत्मा तेवढाच आनंदात असेल आपल्या सगळ्यांसाठी. हे सगळ्या प्रवासांमध्ये तुम्ही सगळे सहकारी आहेत. मी माझे थोडंसं थँक्स गिव्हिंगचं पण म्हणतो की माझं खरं तर माझे कमिटी मेंबर्स जी माझी पहिल्यापासूनची कमिटी आहे, जवळजवळ आम्ही 18-19 वर्ष एकत्र आहोत, त्या कमिटीला सुद्धा मी धन्यवाद देतो. कारण की या कमिटीच्या मुळे हे सगळं काही शक्य झालं. बऱ्याच वेळेला काही गोष्टी सांगाव्या, काही गोष्टी न सांगाव्या, काही गोष्टी ऐन मोक्यात सांगाव्या लागायच्या. पण अशामध्ये कधीही माझ्या कमिटीने कधीही तक्रार केली नाही कुठल्याही बाबतीमध्ये. सेम विथ माझी पुनर्बांधणी कमिटी, मी माझीच म्हणतो, या कमिटीने सुद्धा कधी कुठल्या बाबतीमध्ये वादविवाद, थोडंसं रुसवे फुगवे हे सगळीकडेच असतात आणि ते राहतातच. पण तरीसुद्धा खंबीरपणे जे आमच्या वेळेला आमच्या दोघांच्या मागे सतत उभे राहिले, त्या तुमच्या सगळ्या कमिटीला, माझी कार्यकारी मंडळाची कमिटी असेल किंवा पुनर्बांधणी कमिटी असेल, त्या सगळ्या कमिटीला मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती हा प्रोग्राम किंवा हा आपला यशस्वी इच्छापूर्ती, स्वप्नपूर्ती ही शक्य होऊ शकली आणि आपल्या स्वप्नातलं घर आपल्याला मिळू शकलं. बरेचसे जण आले आपल्याकडे त्या बाबतीमध्ये. आता आलेल्यांचे काही रिॲक्शन होते, सर पता नहीं चल रहा है कि हम लोग कलवा में आए हुए. सो ऐसा प्रोजेक्ट कहीं देखा नहीं है जो कलवा में या समवेयर नियर बाई यहाँ प्रोजेक्ट इतना देखा नहीं है. सो इट्स सो ब्यूटीफुल. लोग खुश हो रहे हैं मंदिर के यहाँ से और वो बगीचे के यहाँ से कोई निकलने ही नहीं चाह रहा है. सो बोल रहे कि यहाँ पे आके रुक जाते हैं. सो ये हाल है अभी फिलहाल हमारा. तर ह्या प्रवासात अजूनही काही आहेत आम्हाला, जसं पुष्पकांचे वडील जे आम्हाला काळूबाळू म्हणायचे, काळूबाळूशिवाय हा प्रोजेक्ट होणार नाही, हे त्यांचं वाक्य होतं. आज बरं वाटतंय पण ते नाही आहेत बघायला. माझी स्वतःची आई ते नाही आहे हे सगळं बघायला. पण आज अभिमान असेल त्यांना सगळ्यांना की जे काही घडलंय, जे काही सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय, जे सगळ्यांच्या डोळ्यात दिसतंय, ते आमच्या प्रतीचं प्रेम त्यांनी जर बघितलं असतं तर खरंच अभिमानाने उर त्याचाही भरून आला असता. सो ह्या सगळ्यांची आठवण या सगळ्या प्रसंगात होते. सगळा परिवार, NAMचा परिवार, खरं दृष्ट लागण्यासारखा परिवार आहे आपला NAMचा. वाद असतात. मी आज मुद्दाम बाकीचे जे काही 60 जण 64 जण याबद्दल हे नाही म्हणणार, हा आमचाच परिवार आहे. पण हा जो काय इतर संस्थेला खरं तर बघायला पाहिजे, त्यांना या सगळ्याला विरोध असेल पण तरीसुद्धा प्रत्येक वेळेला काही गोष्टींमध्ये उभं राहून आमच्यासोबत राहून त्या कामं केलेली आहेत. हे खरं तर इतर सोसायटीनी, आपल्या इतर जो बाकीच्या सोसायटी आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. त्यांचेसुद्धा सगळ्यांनी जो काय आपला 384 जणांचा आणि आता 399 जणांचा एक आपला परिवार आहे आणि नव्याने होऊ घातलेल्या B आणि Cचं तो एक परिवार आहे. तर ह्या परिवाराला मी सुद्धा धन्यवाद देतो. या सगळ्यांना शुभेच्छा देतो की अजयबाईंनी जसा हा आपल्याला हा प्रोजेक्ट बनवून दिलेला आहे, जितका सुंदर आपल्याकडनं हा असाच सुंदर पुढची कित्येक वर्ष तरी हा प्रोजेक्ट असाच दिसला पाहिजे बाहेरून सुद्धा. येणाऱ्याला प्रत्येकाला हे उदाहरण म्हणून अजयबाईंनी सुद्धा त्यांचे बाकीच्या प्रोजेक्टवरल्या मंडळींना घेऊन येऊन दाखवावं की हा प्रोजेक्ट कसा आहे तो. आणि हे असं कित्येक वर्ष पुढे घडत राहणं, एवढंच मी म्हणतो. एवढं सांगायचं असताना बऱ्याचशा मधल्या प्रवासामध्ये बऱ्याच जणांनी माझा राग, माझं बोलणं थोडंसं फटकतोंड आहे, जरासं पटकन स्पष्ट व्यक्तपणा म्हणा, मी मनात कधी ठेवत नाही कुठलीही गोष्ट, पटकन बोलून मोकळा होतो. राग असेल किंवा लोभ असेल, जे काय असेल ते तोंडावरती गेलेलं बरं. पण तुम्ही सगळ्यांनी मला ते सहन केलं, तुम्ही ऐकलं, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप अभिमान. अजून मी 2 व्यक्तींना फक्त या रंगमंचावर बोलू इच्छितो.
3 व्यक्ती ना रादर तुमची सगळ्यांची परवानगी घेऊन, सॉरी मी सगळ्यांना बोलवू नाही शकत, पण ज्यांनी तुम्ही थोडा वेळाकरता माझा जो काही 7-8 तासाचा राग असेल, लोभ असेल, जे काय असेल ते तुम्ही सहन केलं असेल. मला 3 व्यक्तींना इथे फक्त बोलवायचं आहे ज्यांनी मला सतत झेललं आहे. ती माझी पत्नी सो उज्ज्वला प्रेम कृपया स्टेजवरती आहे, जी सहचारणी म्हणून सतत माझ्याबरोबर उभी राहिली. माझे सतत चिडणं बिडणं जे काय असेल ते सतत घरी असताना सुद्धा जिच्यावरती सतत राग निघाला. किंवा माझा मुलगा असेल कार्तिक प्रेम, कार्तिक, आणि माझे बाबा शशिकांत प्रेम, श्री शशिकांत प्रेम कुठे आहेत का? तो काय 4 चौघात म्हणजे किंवा घरामध्ये थँक्यू बोलणं ही वेगळी गोष्ट आहे. आज मी सगळ्यांच्या समोर तुम्हाला धन्यवाद देतो की माझा राग, माझी चिडचिड जे काय इतक्या वर्षांची होती ती तुम्ही सहन केलीत. मागची 14-15 वर्ष त्याबद्दल जराही कुरकुर केली नाहीत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि सर्वात शेवटी जसं मी म्हटलं, एक पाठीराखा अजून असतो जो सतत म्हणजे आमचे वाद होत राहतात किंवा काही असो, पण कायम माझ्यासोबत राहिला तो पुष्पकांत सावंत, काळू बनला काळू आमचा. त्याचेही खूप खूप धन्यवाद. प्रत्येक वेळेला माझ्या मागे सतत उभा राहिला आणि सपोर्ट करत राहिला. आणि सर्वात शेवटी म्हणजे शेवटी म्हणण्यापेक्षा की सर्वात जास्त मी म्हणेन त्या गोष्टींसाठी एकच मी करू शकतो ते तुमच्यासाठी. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद.